तेजवार्ता न्यूज नेटवर्क। भर पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांचा संघर्ष। आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक। आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहाली गावात भर पावसाळ्यातही महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। जलजीवन मिशन अंतर्गत योजना राबवण्यात आल्याचा दावा असतानाही नराला पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवारी हातात पाण्याचे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली। भर पावसाळ्यातही पाण्यासाठी हंडे घेऊन फिरावे लागत असेल तर जलजीवन मिशनचा फायदा नेमका कुणाला, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला। लाखो रुपयांची योजना असूनही गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबलेली नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली। जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करून गावातील पाणी प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी महिलांनी केली। या पाणी प्रश्नासाठी शरद पवार यांच्या आमरण उपोषणाला महिलांनी पाठिंबा दर्शविलाय। पावसाळ्यातही हंडे डोक्यावर, वहालीच्या महिलांचा प्रशासनाला संतप्त सवाल। तेज वार्ता रिपोर्टर इद्रिस चाऊस, पाटोदा, बीड। महिलांना उघड्यावर बाथरूमला जावं लागतं, मग ह्याची काही दखल घेतलीच नाही। पाणी असल्या कुणी बांधते बाथरूम स्वतःच्या पैशाचं पाण्यापासूनच सुरुवात होती ना। स्वतः 2-2 किलोमीटर जाताना सगळे कामाचे अडथळे तयार होते। शेतकरी महिलांनी कधी पाणी आणायचं, कधी काम उरकून शेतात जायचं, सगळी अडचणी पाण्यामुळेच आहे। मूळ मुद्दा पाणी ही महत्वाची गोष्ट आहे। त्याच्यामुळं अगोदर पाणी मिळालं पाहिजे तरच हे उपोषण नाही। सगळ्या महिला पण आज सगळं सण नाही, काही नाही केलेला, सगळे लेकरं बाळ घेऊन इथं येऊन बसलेले आहेत। त्याच्यामुळे सगळी शासनाने दखल घ्यायची आणि पाण्याची सोय लावल्याशिवाय एक पण महिला इथून उठणार नाही, त्याची 100% गॅरंटी मी देते। तर याची दखल शासनाने ताबडतोब घेतली पाहिजे। 2 तासाच्या आत सगळं ह्याचं नियोजन झालं पाहिजे, नसताना पुढील काही कार्यक्रम चालू होईल त्याची मग आम्ही शाश्वती देणार नाही। महिला काय करते ते सांगता येत नाही। परत म्हणू नका महिलाने असं केलं तसं केलं। 2 तास फक्त आपण मुदत आहे, 2 तासावर काही पण करता येते। 3 दिवस झालं उपवाशी, तर याची कोण दखल घेणार आहे? त्याचा जबाबदार कोण आहे? लेकरं बाळ सगळे त्याचे बसलेले इथं रडत बसले। आज सोन्यासारखा सण तर सगळे लेकरं बाळ उपाशी इथं बसलेले, ह्याची दखल कोण घेणार आहे? बोलता येईना, बसता येईना, साधं आवाज सुद्धा तोंडातून निघाला। 2 तास जेवण नसलं तर 3ऱ्या तासाला जेवण मागत आहे। आज 3 तास झाला, 60 तास झाला बिना भांडणाचे। ह्याची दखल शासन घेत नाही, मग करते काय शासन? माणसं मारते का शासन? ह्याची दखल 3 तासाच्या आत घेतली तर आहे, नाही तर पुढील मार्ग चालू होईल। पुढे काय करायचं ते सगळ्या महिला ठरवितात। पाणीच पाहिजे, हे सक्सेस झालंच पाहिजे। पाणी आम्हाला पाहिजेच, डोक्यावर पाणी आणतो आम्ही, कवर पाणी आणायचं मनके गेलेत आमचे पाणी आणायला। जलजीवनचं काम हे झालं, हे झालंच पाहिजे काम आता पाण्याचं। बोला तुम्ही। पाणीच पाहिजे आम्हाला, पाणी नाही। हे मोर्चा आम्ही पाठिंब्याला इथे बसलो आम्ही पाण्यासाठी, आम्हाला पाणी पाहिजे। आम्हाला पाणी नाही, आम्ही सगळं डोक्यावर पाणी। महिला सक्सेस उठणार नाहीत आम्ही, आम्हाला पाणीच पाहिजे, घरोघर नळ पाहिजेत आम्हाला पाणी। आम्हाला पाणी नाही, आम्ही उन्हाळ्याभर पाणी डोक्यावर। बोला बाय, बोल बोला। सक्सेस झाल्याशिवाय आम्ही उठणारच नाही, आम्हाला पाणीच पाहिजे। घरोघर नळ पाहिजे, पाण्याची आमची सोय करा। आम्हाला पाणीच नाही, आम्हाला डोक्यावर आणावं कवर आम्ही पाणी। आणि कुणाच्या बोरवर गेलं की कुणाच्या बोरवर गेलं तर पाणी नाही, आम्हाला पाणीच पाहिजे। नाही 2दा पाईपलाईन झालं ना आपल्या वाली गावात, तरी पाणी नाही। पाईपलाईन करून ठेवल्या, 2दा पाईपलाईन आम्हाला पाणीच पाहिजे। दारात पाईपलाईन आले पण नळ नाही दिली।
करावे पाणी मागायचे तर उकाडवते. अजून कोणी बोला जिथं बंद करू ना.